श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज मी मस्त असं पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याचे फायदे तर सगळ्यांना माहीत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांसाठी अति आवश्यक आहे. तर नक्की ट्राय करा. तर याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. एकदम झटपट तयार होणारं असं सूप आहे आणि पौष्टिक आहे. तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमही असतात आणि आपल्या हाडांची वाढ पण जास्त म्हणजे छान मजबूत होते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्वप्रथम आपल्याला शेंगा ह्या सोलून घ्यायचा आहे. हाच एक मोठा टास्क असतो, कारण की याला खूप जास्त वेळ लागत असतो. तर हे अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहे. तुमच्याकडे म्हणजे तुम्ही भाजी वगैरे खाल्ली असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सोलून घ्या ह्या सगळ्या अशा. आणि छान सोलून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला अशा कट करून घ्यायचे आहे. आणि हे बघा, याच्यानंतर असे कट केल्यानंतर पण याचे वाक निघत असतात. म्हणजे थोडासा वेळ लागत असतो याला सोलून घ्यायला. तर अशा पद्धतीने मी छान सोलून घेतलेले आहे शेंगा. बघू शकता चांगले याचे जी काही सालं वगैरे आहे ते काढून घेतलेले आहे. तर आता आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचे आहे. आता कुकरमध्ये मी शेंगा टाकून घेणार आहे सर्वप्रथम. त्याच्यानंतर एक टोमॅटो कापला आहे आणि 2 कांदे घातलेले आहेत छोटे छोटे, आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि एक थोडासा आल्याचा तुकडा तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणात सूप बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी 4 लोकांसाठी सूप तयार केलं होतं, त्याच्यामुळे एवढं अर्धा गडू पाणी टाकलेलं आहे. तर त्याच्यानंतर कुकरचं हे झाकण लावून आपल्याला हे 1-2 शिट्या काढून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कुकर गॅसवर ठेवून चांगल्या 1 ते 2 शिट्या आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर 15 मिनिटानंतर बघू शकता आता आपल्या ह्या भाजी छान शिजलेल्या आहे. म्हणजे शेंगा पण शिजल्या, टमॅटो आणि कांदा पण. तर आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी गाडीमध्ये हे काढून घेतलेलं आहे. आणि याच्या खालचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे. ते पण आपल्याला सूपमध्ये कामात येणार आहे. कारण की याचा जो गाळ आहे, जो आता आपण मिक्सरवर लावू, तो मिक्सरवर लावल्यानंतर छान गाळून घेऊन याच पाण्यामध्ये आपल्याला हे सूप तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे छान उकळून घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता अशा पद्धतीने छान शेंगा पण आपल्या म्हणजे एकदम छान शिजलेले आहे. आता हे पाणी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, फेकायचं नाही आहे. कारण की याच्यामध्ये जे शेंगाचं सगळं प्रोटीन्स वगैरे ते सगळं त्याच्यात आलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने शेंगा आपल्या छान शिजलेले आहे. आता हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर म्हणजे पटकनच होतात बारीक, जास्त काही वेळ लागत नाही. तर याच्यामध्ये आता दुसरं पाणी ॲड करायचं नाही आपल्याला. जे आपलं पाणी उरलं होतं शेंगाचं तेच पाणी याला थोडंसं वाटताना टाकायचं आहे थंड झाल्यावर. गरम गरम लावू नका. तर आता हे आपल्याला मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरवरून फिरवल्यानंतर बघू शकता आता आपल्याला अजून चाळणी घ्यायची आहे, तीच छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हा जो मिक्सरवर जो वाटलेला आहे आपला, तो सगळं आपल्याला आता छान गाळून घ्यायचा आहे चम्मचच्या साहाय्याने. तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान चम्मचच्या साहाय्याने वाटून म्हणजे मिक्स करून घेतलेला आहे. सगळा गाळ त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे एका कढईमध्ये. तर मी एक कढई घेतलेली आहे छान जाडसर, आणि त्याच्यामध्ये सगळं सूप टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. तर हळूहळू याला उकळी येईल. तर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरीची पूड टाकलेली आहे बारीक वाटून. आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. तर याच्यामध्ये तुम्ही मुलांसाठी जर आवडत असेल तर ऑरिगॅनो पण टाकू शकता. तर ते नक्की ट्राय करा. आणि एक नंबर असं सूप तयार आहे, एकदम पौष्टिक असं. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा. आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी पण एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. बाय बाय.